जय शिवराय मित्रांनो, संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवाजी सावंत यांची छावा कादंबरीचे आपण शौर्यगाथा चॅनलवर वाचन करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात ठाण मांडून बसलेल्या शाहिस्ता खानावर हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये महाराजांच्या संगती चिमणाजी आणि बाळाजी आपले बालपणीचे सवंगडी घेतले, ज्यांचे पूर्ण बालपण लाल महालात गेले होते। त्यामुळे लाल महालातील खडानखडा माहीत असलेले मावळे सोबतीला घेऊन 90,000 सैनिक असताना लाल महालात घुसले। शाहिस्ता खानच्या जीवावरचे बोटावर निभावले। शाहिस्ता खान वाचला, पण त्याची 3 बोटे मात्र तुटली। गनिमी काव्याने महाराजांनी खानाच्या सैन्याला हूल देऊन सुखरूप गडावर पण परतले। 3 वर्ष पुण्यात तळ ठोकून बसलेला शाहिस्ता खानाने 3 दिवसातच पुणे सोडले। आता यापुढील भाग आपण बघूया। वैशाख महिना वैशाखाला उन्हे तावनीला पडली। एका सकाळी बाले किल्ल्यावरच्या पटांगणात चौकात गोमाजी बाबा बाळराजांना काळ्या घोटीव दगडी मल्लखांबावर दशरंग फिरकीचा सराव देत होते। कमरेला छोटे खाणी भगवी जांग असलेला शंभू बाळांनी उघडे अंग पिकल्या लिंबाच्या वानाने तळपत होते। गोमाजींनी आधारीच हातजोड देऊन बाळराजांना मल्लखांबावर चढते केले। पिवळा धमक धामण सर्प कळकीच्या सोटावर गरगरते, चलाक वळसे भरत चढावा तसे शंभू बाळ दशरंग फिरत मल्लखांबाचा बुंधा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले। खांबाच्या गळपट्टीला दोन्ही मांड्यांची कैशी घालून त्यांनी हुशारीने नजर वर केली। त्यांना समोर बाले किल्ल्याच्या सदरमहलाबाहेर पडणारे राजे दिसले। त्यांच्या मागून दोरोजी, नेताजी, येसाजी, तान्हाजी अशी मंडळी बाहेर पडत होती। टाकोटाक झेप टाकून झटाझट उतरते दशरंग फिरत शंभूबाळ छलांग घेऊन मल्लखांबावरून भुईवर उतरले। पाय टेकताच राजांच्या रोखाने थेट दौडत सुटले। आव धाकलं राज दम खा म्हणत हात पसरीत मागून साद घालणाऱ्या गोमाजी बाबांकडे त्यांचे ध्यानच नव्हते। बाले किल्ल्याच्या सदर दरवाजाजवळ आलेल्या राजांना बाळराजांनी धापावता ऊर घेऊन गाठले। उघड्या अंगाच्या सतेज शंभू बाळांना सामने बघता राजांना क्षणभर वाटून गेले की आमचे काळीजच कुणीतरी सोनरसात बुडून आपल्या सावळ्या हातांनी आमच्यासमोर पेश केले आहे। राजांच्या मांड्यांना मिठी भरत बाळराजे लाघवी आर्जवाने म्हणाले, आम्ही येऊ तुमच्या संगती धावणीला आबासाहेब। राजांना पेच पडला। ते कोकण स्वारीवर जाण्यासाठी गड उतारणार होते। शंभू बाळाच्या काळ्या कुरळ्या दाट केसावळीतून आपली अंगठीधारी सडक बोटे मायेने फिरवीत राजे म्हणाले, आम्ही जरूर नेऊ तुम्हास धावणीला, पण अजून थोडे जाणते व्हा। जा गोमाजी खोळंबले, मेहनत घ्या। राजांचे पाय शिवण्यासाठी शंभूबाळ झुकते झाले। आपल्या महलाच्या गवाक्षातून त्या दोघा पितापुत्रांना तसे बघताना जिजाबाई स्वतःशीच म्हणाल्या, आमच्या या वैभवास कधी कुणाची दृष्ट न लागो आई अंबे। आणि ते दृश्य आपल्या महलातून बघताना सोयराबाई स्वतःशीच म्हणत होत्या। बाळराजांना अदब कसली ती नाहीच। सीधे उघडे स्वारींच्या समोर गेले, पण लबाड दिसतात मात्र गोमटे स्वारींची नको ती याद देतात। आणि शेवटच्या चटक्याने सदर दरवाजा बाहेर पडणाऱ्या राजांच्याकडे सोयराबाई स्वतःला हरकून नुसत्या डोळ्याभर बघतच राहिल्या। दसऱ्याचे पान सोने लुटून होताच राजांनी आपले कर्माजी, बहिर्जी, विश्वास, महादेव असे खबरगीर औरंगजेबाच्या गुजरात सुब्यात बेमालूम पेरले। त्यांनी मावळतीच्या दर्याला धरून असलेल्या सुरत बंदराची सारी सोनसुरत आपल्या चखोट नजरेने हेरून खडानखडा खबर राजांच्या कानात आल्हाद आणून सोडली। दर्याला धरून शाही सुरत विसावली होती, समुद्र मंथनातून बाहेर पडताच विसावलेल्या संपन्न लक्ष्मीसारखी। राजांनी मोठा मातब्बर मनसुबा रचला सुरत लुटीचा। त्यासाठी पुण्यात तळ टाकून पडलेला जसवंत सिंग एका बगलेला काढल्याशिवाय सुरतेची वाट बिनघोर होणार नव्हती। राजांचे कोंढाण्यावरचे मावळे जसवंत सिंगाच्या पुण्यातील गोटावर दिवस रात्र धाडसी छापे घालू लागले। चिडलेल्या जसवंत सिंगाने फौजेनेशी पुणे सोडले आणि कोंढाण्यालाच वेढा भरला। सुरतेची वाट मोकळी झाली। शास्ता खानावरच्या
छाप्याने एक विचित्र अफवा सगळीकडेच पसरली होती. शिवाजीला एक चेटूक सायवळ झाले आहे. तो पाहिजे तेव्हा गायब होतो आणि मन चाहेल तेव्हा आणि तेथे अचानक खडा होतो. खरोखरच राजांना चेटूक वश झाले होते. सह्याद्रीच्या काळ्या कातळांचे आणि इमानबंद मावळ्यांच्या कसदार काळजांचे चेटूक राजांना वश झालेच होते. त्यांच्या जोरावर राजे आता गायब न होता फक्त प्रकटच होणार होते, मन चाहेल तेथे. राजे सुरतेच्या रोखाने कूच व्हायचा दिवस आला. चंद्रादासीने समोर धरलेल्या दर्पणात पाहून सोयराबाईंनी आपल्या कपाळी मेनमळल्या कुंकवाची 2 आडवी बोटे रेखून घेतली. दर्पणात पडलेल्या आपल्या देखण्या बिंबाकडे त्या नजरजोड बघतच राहिल्या. त्यांच्या केतकी वर्णाला आणि सरळ लालबुंद नाककळीला ते कुंकू फारच गोजिरे दिसत होते. दर्पणातील त्यांचे बिंबच त्यांना सांगत होते, ही कुंकवाची 2 बोटं म्हणजे आम्ही आणि स्वारी यांची निशाणी आहे. आपल्या या कल्पनेवर सोयराबाई स्वतःशी खुशदिल झाल्या. खाशी स्वारी येत आहे. वर्दीवाल्या कुणबिनीने त्यांच्या महालात येऊन वर्दी दिली आणि ती आल्या पावली माघारी परतली. दर्पण धरलेली चंदा दासी चौरंगावर दर्पण ठेवून लगबगीने महलाबाहेर पडायला निघाली. इतक्यात राजांनी हसत महलात प्रवेश केला. जिजाबाईंचे दर्शन घेऊन साऱ्यांचा निरोप घेऊन ते आले होते. सोनेरी जरी बंतूच्या कोयऱ्या असलेला निळाक्षार जामा त्यांच्या अंगावर होता. मस्तकावरचा केशरी टोप त्यावर एकदम उठून दिसत होता. भिंतीकडचे आदवीने सरकलेली दासी राजे आत येताच पदर सरसा करीत चाटक्या पायांनी बाहेर निघून गेली. काही क्षण तसेच गेले. महलाच्या खिडकी वाटे येणारा कसला तरी अस्पष्ट कलकलाट तेवढा ऐकू येत होता. राजे मंचकावर बसले. सोयराबाईंनी केशर दुधाचा पेला त्यांच्या हाती दिला. दुधाचा एक घोट घेऊन सोयराबाईंच्या देखण्या अंगलटकडे बघत राजांनी त्यांना विचारले, बाळीबाई कुठे गेल्या? बाळीबाई ह्या सोयराबाईंच्या कन्या जिजाबाईंच्या महालाकडे गेल्या होत्या. त्या आमच्याकडे रमतात कुठे? माँसाहेबांच्या महाली असतील त्या. सोयराबाई राजांच्याकडे तिरक्या नजरेने पाहत बोलल्या. राजांनी त्यांचा हेतू हेरला. दुधाचा प्याला रिता करून ते हसत मंचकावरून उठले. खिडकीच्या महिरपीकडे जाता जाता बोलले, रमविलं की सारे रमतात. महिरपीतून राजांना समोर घोड्याच्या रपेटीचे मैदान दिसत होते. तिथे 2 मोतब्बार, एका उंच उमद्या जनावरावर मांड घातलेला मोहम्मद सैस आणि एका तट्टाचे कायदे हातात धरून उभे असलेले शंभूबाळ दिसत होते. मैदानामधल्या दगडी जोत्यावर एक पिकले लिंबू ठेवले होते. सैसने आपल्या मांडेखालचा घोडा मैदानाच्या एका कडेला काढला. मोहरा फिरवून घोड्याचे मुस्कट जोत्याच्या रोखाने मोहरेबाज केले. क्षणभर थांबून त्याने एकदम घोड्याला बळजोर टाच भरली. जनावर जोत्याच्या रोखाने चौपट दौडू लागले. राजांनी कुतूहलाने नजर रोखली. जोत्याजवळ येताच सैसने धावत्या घोड्याचे कायदे आखडून चालबदलीची वेगळीच टाच दिली. घोडा ऊर उचलून वर उसळला. उशी घेऊन जोते पार करताना त्याने पिछाडीच्या खुराने जोत्यावरचे लिंबू बिनचूक उधळून लावले. राजे न राहून उद्गरले, भले सैस. सोयराबाई ते ऐकून कुतूहलाने राजांच्या शेजारी आल्या. 2-3 वेळा मोहम्मद सैसने तशीच अचूक घोडाफेक केली आणि मग पाय उतार होऊन तो शंभू बाळांच्या जवळ आला. आदबीने वाकत म्हणाला, अब ले लो सवारी छोटे राजासाब. बाळराजांनी आपल्या हातातील तट्टाचे कायदे पेलून रिकीबीत डावा पाय भरला. उजवा पाय मात्र चलाखीने वर घेऊन बैठक जमविणे त्यांना साधेना. सैसने आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून कैची तयार केली. तिचा आधार बाळराजांच्या उजव्या पायाखाली देताच त्यांनी झेप घेऊन तट्टाच्या पाठीवर मांड जमवली. राजे आणि सोयराबाई उत्सुकतेने बघू लागले. बाळराजांनी तट्टू मैदानाच्या एका कडेला काढले. मोहरा फिरविला आणि टाच भरली. जोत्याच्या रोखाने तट्टू दौडू लागले. जोत्याजवळ येताच कायदे आखडून बाळराजांनी चालबदलीची टाच दिली. उशी घेऊन तट्टू जोत्या पार झाले. पण लिंबू उन्हात तळपत तसेच जोत्यावर राहिले. राजे ते पाहताना शिवगंध अक्रसित गंभीर झाले. पदर तोंडाला लावीत सोयराबाई खुदकन हसल्या. 2-3 वेळा शंभू बाळाने तट्टासह जोत्यापार झेप घेतली, पण लिंबू काही ढळले नाही. राजे हैराण झाले, अस्वस्थ झाले.
पुन्हा दौड घ्यायला चाललेल्या बाळराजांच्या तट्टाची ओठाळी पकडीत सैस मोठ्याने म्हणाला, छोटे मालिक, छलांग जम गई, अब आँख जानवर पर मत रखना, रखना नींबू पर, फेकिये जानवर. बाळराजांनी नजर लिंबावर जखडती ठेवून तट्टू पुन्हा फेकली. जो ते जवळ येताच त्यांना हवी तेवढी टाच तट्टाला दिली. उशी घेऊन जो ते पार करताना तट्टाने पिछाडीच्या खुरांनी झटक्यानं लिंबू दूर उधळून टाकले. न राहून एकदम टाळी देत राजे बोलून गेले, बहुत खूप. त्यांचा चेहरा उजळून गेला. सोयराबाई मात्र गंभीर झाल्या. बाळराजांचे तट्टू जो त्याच्या पार झाले, पण खूर भुईला टेकविताना फसले आणि बाळराजांच्या सगट कोलमडून कोसळले. या अल्लाह म्हणत भेदरलेला सैस दौडला आणि त्याने प्रथम बाळराजांचे पाय रिकेबीतून खुले केले. त्यांच्या अंगावरचा जामा झटकत तो म्हणाला, जब घोडा फिसलता है तो पहले रिकीब का पैर खुला करना मत भूलना छोटे मालिक, नहीं तो डरा हुआ जानवर खड़ा होकर सवार को घिसटता साथ लेकर दिल चाहा दौड़ता है, बहुत खतरनाक. हे असंच बाळराजांचं कोसळणं आम्हास रोजच दिसतं. सोयराबाई पडल्या आवाजात राजांना म्हणाल्या, कोसळले तरी उठतात, जो त्या पार अचूक जनावर फेकतात. आम्ही येतो, बाळराजांचा निरोप घेणं आहे. म्हणत राजे सोयराबाईंच्या महलातून तरातरा चालत बाहेर पडलेही. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की छोटे बाळराजे मल्लखांबाची कसरत करत आहे, घोडस्वारीचाही सराव करत आहे. महाराजांचा विश्वास मोहम्मद सैस बाळराजांना घोडेस्वारीतील बारकावे शिकवत आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा. कादंबरीच्या पुढील वाचनासाठी आपल्या शौर्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.